वाढत्या उन्हाचा नागपूरकरांना चांगलाच फटका बसतोय। उष्माघातामुळे नागपुरात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे। यात रेल्वे प्रवासी आणि रस्त्यावर भीक मागणाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। बघूयात। विदर्भात वाढत्या तापमानाचा कहर। नागपुरात 24 तासात 10 जणांचा मृत्यू। वाढता उष्मा प्रवाशांच्या जीवावर बेतला। सध्या देशातले अनेक भाग वाढत्या उष्म्याने हैराण झाले, पण तापमानाचे उच्चांक बघायला मिळतात ते विदर्भातल्या काही शहरांमध्ये विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। पण हाच सूर्याचा कोप आता अनेकांच्या जीवावर बेतलाय। वरून सूर्य आग ओकतोय तर खाली जमीन भट्टीसारखी तापतेय। आपल्यापैकी बहुतेक जण एसी कूलरचा वापर करून गारव्यात बसलो असलो तरी अनेकांसाठी या गोष्टी आवाक्या बाहेर आहेत। सध्या विदर्भातील 11 शहरांचं तापमान 44 अंशांच्या पुढे आहे। त्यात नागपूरचा पारा 45.7 अंशांवर आहे, जे की सहन करण्यापलीकडे आहे। हीच बाब काही भिक्षेकरी आणि रेल्वे प्रवाशांच्या जीवावर बेतली आहे। गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये रेल्वे प्रवाशांचाही समावेश आहे। अमृत भारत, तमिळनाडू आणि अहमदाबाद हावडा एक्सप्रेस मधील प्रवासादरम्यान प्रकृती बिघडल्यानं उष्माघाताची शक्यता आहे। शहरातल्या विविध भागात 5 जणांचा मृत्यू झालाय। सक्करदरा, ताजबाग, लकडगंज, कळमन्यातही मृतदेह आढळले। मे महिन्याच्या शेवटी नागपुरात उष्णतेचा प्रकोप झालाय। नागपूरमध्ये विक्रमी तापमानामुळे मृत्यूचं तांडव बघायला मिळालं असलं तरी विदर्भातल्या इतर शहरांमध्ये परिस्थिती वेगळी नाहीये। वाशिममध्ये सुद्धा उन्हाचा कहर पाहायला मिळतोय। त्यात जिल्ह्याला आज उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय। त्यामुळे शहरातल्या रस्त्यांवर सुद्धा चिटपाखरू दिसत नाहीये। वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसापासून सूर्य आग ओकतोय। तापमान मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे। तर आज हवामान विभागाकडून वाशिम जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर आज वाशिमचे तापमान जवळपास 43 अंशापेक्षा समोर गेलेले आहे। त्यामुळं जे शहरातील मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती सुद्धा कमी झालेली आपण बघू शकतो। एकंदरीतच हा मुख्य शहरातील रस्ता आहे। येथूनच जिल्हा ज्या मुख्य कचेऱ्या आहेत ते जाणारा हा रस्ता आहे। मात्र दरवेळेस हा वर्दळ असतं। या दुपारच्या वेळी मात्र जे नागरिक आहेत बाहेर पडताना गमछा असतील, रुमाल असतील हे घालूनच बाहेर पडत आहेत। एकंदरीतच प्रशासनाच्या वतीने सुद्धा आवाहन करण्यात आलेले आहे की उन्हाच्या वेळी बाहेर न पडता नागरिकांनी काळजी घ्यावी, जेणेकरून उष्णघात टाळता येईल। उन्हाच्या तडाख्यामुळे आता आणखी कुणाचा जीव जाऊ नये म्हणून प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळा। बाहेर पडताना टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरावी। उन्हाळ्याच्या दिवसात पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे। लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचा रस आणि ताकाचं सेवन करावं। हलके आणि सुती कपडे वापरावे। जास्त वेळ उन्हात काम करणं टाळावं। येत्या काही दिवसात उन्हाच्या झळा काहीशा कमी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली। भंडारा, नागपुर, गढ़चिरौली इनको ऑरेंज अलर्ट्स पे रखा गया क्योंकि यहाँ भी संभावना है कि हीट वेव जैसी परिस्थितियां बनी रहेगी। और पुनः हम कल से देखेंगे कि लोगों को एक राहत मिल सकती है। तापमान में गिरावट देखने को मिलेगा। विदर्भ के अधिकांश क्षेत्रों में जो तापमान है अगले आने वाले 4-5 दिनों विदर्भ का जो तापमान है वो 3 से 5 डिग्री तक गिरने की संभावना है, जिससे हम देखेंगे कि विदर्भ के जो अधिकांश जिले हैं वहां का तापमान 40 से 42 डिग्री के रेंज में बन सकता है। और साथ साथ अगले आने वाले दिनों में हम देखेंगे कि 29 मई के आसपास से देखेंगे कि विदर्भ के अधिकांश क्षेत्रों में स्थानीय तौर पे हल्की से मध्यम बारिश की संभावना बन रही है। उष्माघातानं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनकरित्या वाढलंय। वाढतं तापमान हे कसं जीवघेणं ठरतंय तेच यावरून दिसून येत आहे। पण ही स्थिती काळजीत टाकणारी आहे। नागपूरहून अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।